जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. इब्री लोकास पत्र याचा पहिला अध्याय. प्रस्तावना. देव प्राचीन काळी अंशांशांनी व प्रकारांनी संदेष्टांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. तो या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारीस करून ठेविले आणि त्याच्याद्वारे त्यांनी विश्व निर्माण केले. हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे. आणि पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसला. ज्या मानाने त्याला वारशाने देवदूतांपेक्षा श्रेष्ठ नाव मिळाले आहे, त्या मानाने तो त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. वाचलेले वचन देवाप आशीर्वादित करो. आपण प्रार्थना. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देवापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे. पुन्हा एकदा तू आम्हाला नवीन दिवस तू आमच्या आयुष्यात जोडला, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, आजचं हे वचन आम्ही प्रत्येक जण वाचून आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. देवापा, आमच्या सर्वांसंगती तू राहिलास त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. आणि इथून पुढे देखील तू आमच्याशी राहशील असा आमचा विश्वास आहे. प्रिय प्रभूजी, तुझ्या पवित्र आत्म्यात, पवित्र सामर्थ्यात, पवित्र प्रीतीत तू आम्हा प्रत्येकाला तू वाढव आणि तुझं गौरव दे. आज दिवसभर होणारे सर्व कामकाज तू आशीर्वादित कर. आणि प्रिय प्रभू येशू, ज्यांचे रखडलेले कामकाज आहे ते सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने मोकळे कर. जे आजारी आहेत त्यांना तू आपल्या फिरलेल्या हाताचा तू स्पर्श कर. जे बेरोजगार आहेत, नोकरीच्या शोधात आहेत, प्रिय प्रभू येशू त्यांना छानसा जॉब तू दे. आणि प्रिय प्रभू येशू, जे संकटात आहेत त्यांचे संकट सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रभू, तुझ्या पवित्रतेत, तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू आम्हाला वाढण्यासाठी तू सहाय्य कर. सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीपासून आमचं दिवसभर तू रक्षण कर. प्रभू, जे शेतकरी आहेत त्यांच्या पिकांना तू आशीर्वादित कर. प्रभू, सर्व व्हायरस पासून, सर्व आजारापासून त्यांच्या पिकाचं तू रक्षण कर. आम्हाला देखील या सर्व साथीच्या आजारापासून तू आमचं सांभाळ कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. तुझ्या वाचनात वाढण्यासाठी, तुझ्या पवित्रतेत वाढण्यासाठी, तुझ्यामध्ये तत्पर राहण्यासाठी प्रभू तू आम्हाला शिकव आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, ही सकाळची वेळ तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणतोय. आमेन.